नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण अंकगणिताचा शेकडेवारी हा टॉपिक बघत आहोत. शेकडेवारीमध्ये ऑलरेडी आपण चार भाग जे आहेत ऑलरेडी बघितलेले आहेत. आज आपण 5वा भाग बघणार आहोत. यामध्ये आणखी वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न आपण शेकडेवारीवरती बघणार आहोत. बघा, जे विद्यार्थी कंटिन्यूअस स्टडी करतील त्यांनाच यश मिळते एवढं आपल्याला माहीत आहे. बघा, 4 पार्ट झाले. 4 पार्टमध्ये जवळपास कमीत कमी 70 ते 80 एक्झाम्पल आपण आतापर्यंत या शेकडेवारीचे घेतलेले आहेत. तर ते एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित सरीने सॉल्व केले आहेत की नाही हे तुम्हालाच माहीत आहे. म्हणजे बघा, आपण कोणती गोष्ट करतो ती प्रामाणिकपणे केली तर आपल्याला त्याचा फायदा होतो आणि जर ती अप्रामाणिकपणे केली म्हणजेच आपण स्वतःला फसवतोय. लक्षात घ्या. आपला आजचा जो टॉपिक आहे हा अत्यंत महत्त्वाचे असणारे प्रश्न आपण यामध्ये घेणार आहोत आणि सर्व जे आपण आधीपासून टॉपिक घेतले त्यामध्ये सर्व टॉपिक जे आहेत ते सर्व महत्त्वाचे होते आणि या चॅप्टरचे सुद्धा जे प्रश्न घेतले अत्यंत महत्त्वाचे होते. आजच्या 5व्या भागामधला पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. बघा काय दिलेला आहे की पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सीताला 20% गुण जास्त आहेत व गीताला 10% गुण कमी आहेत. दोघींच्या गुणांमधील फरक 120चा असेल तर परीक्षा किती गुणांची होती? एकदम इझी प्रश्न. काय म्हटलं की पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सीताला 20% गुण जास्त आहेत. म्हणजे पास होण्यासाठी जेवढे मार्क्स पाहिजे त्याच्यापेक्षा 20% गुण त्याला जास्त आहेत आणि गीताला 10% गुण कमी आहेत आणि या दोघींच्या गुणांमधील फरक 120चा आहे. मग लक्षात घ्या, पास नापासचे उदाहरण असतील किंवा पासवाले असतील, नापासवाले असतील आणि यामध्ये तुम्हाला टक्केवारी दिलेली असेल. इथं जास्त असेल, इथं कमी असेल. म्हणजे इथं 20% गुण जास्त भेटू राहिले पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात तेवढ्यापेक्षा आणि इथं 10% गुण कमी भेटू राहिले आणि दोघांमधला फरक 120चा आहे. फरक आहे म्हणजे वजाबाकी असते. पण इथं काय झालं, इथं जास्त आहेत इथं कमी आहेत म्हणजे दोघांचे काय आहेत, डिफरंट आहेत. इथं जास्त झाला इथं कमी झालं म्हणजे दोघांची बेरीज करावं लागेल. दोघांची बेरीज केली तर किती येईल? 120. दोघांची बेरीज केली तर किती येईल? 120. इथं जास्त असतं इथं पण जास्त असतं तर दोघांची काय केली असती आपण? वजाबाकी. समजून आलं? इथं 20% गुण जास्त आहेत आणि इथं सुद्धा 10% गुण जास्त असते तर दोघांची काय केली असती? वजाबाकी. बरोबर 120 आली असते. पुढे इथं 20% गुण कमी असते पास होण्यासाठी आणि इथं सुद्धा 10% गुण कमी असते म्हणजे कमी असतं. इथं सुद्धा वजाबाकी केली असती. 20% वजा 10% बरोबर आपल्याला 120 भेटलं असतं. पण इथं जास्त आहेत आणि इथं कमी आहेत म्हणजे डिफरंट आहेत, विरोधाभास आहे म्हणून तिथं बेरीज करावं लागेल आणि तेवढं त्याचा फरक किती भेटेल आपल्याला? 120. म्हणजेच इथं 20% गुण जास्त भेटू राहिले आणि इकडे 10% गुण कमी भेटू राहिले. हे आहे जास्त आणि हे आहे कमी. हे जास्त हे कमी म्हणजे दोघं काय आहेत? वेगवेगळे आहेत म्हणून बेरीज झाली. बरोबर किती येईल? ते 120. जास्त असते तर काय झाली ती दोघांची वजाबाकी 120. कमी असते तर काय झाली ती वजाबाकी 120. म्हणजे 20 अधिक 10 किती झाले? 30%. बरोबर 120 आहे ना. मग त्यांनी काय म्हटलं तर परीक्षा किती गुणांची होती? म्हणजे 100% बरोबर किती गुण? 100% म्हणजेच x. तिरपा गुणाकार करायचा आहे. ठीक आहे. 30 गुणेला x म्हणजे 30 गुणेला x बरोबर 120 गुणेला 100. 120 गुणेला 100. आपल्याला x ची किंमत काढायची आहे. 30 भागाकारामध्ये जाईल म्हणजे 120 गुणेला 100 भागेला किती होतील? ते 30. हा शून्य सोबत कटला. 3 चौक 12. 4 गुणेला 100 म्हणजे x बरोबर आपल्याला भेटते 400. म्हणजेच आपल्याला ती जी परीक्षा आहे ही किती गुणांची आहे? 400 गुणांची आहे असं आपण डायरेक्ट म्हणतो. ठीक आहे. म्हणजे ती परीक्षा 400 गुणांची आहे असं आपल्याला डायरेक्ट म्हणता येईल. ठीक आहे. तर इझी प्रश्न आहेत. लक्षात आलं? इथं जास्त असेल तर वजाबाकी होईल या दोघांची. इथं कमी असेल तर वजाबाकी होईल. इथं जास्त आहे इथं कमी आहे तर बेरीज होईल किंवा इकडे कमी आहे इकडे जास्त आहे तर काय होईल? बेरीज होईल. लक्षात घ्या. डिफरंट असतील तर बेरीज, सेम असतील तर काय होईल? वजाबाकी. ह्या पॉईंट लक्षात ठेवला की उत्तर तुमचं सोपी होऊन जाईल. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघू अशाच टाईपवरचा. बघा, दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सीताला 10% गुण कमी आहेत व गीताला 5% गुण कमी आहेत. दोघींच्या गुणांमधील फरक 25चा असल्यास परीक्षा एकूण किती गुणांची होती असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. इझी आहे. आता बघा, पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सीताला इथं 10% गुण कमी आहेत आणि गीताला इथं 5% गुण कमी आहेत. दोन्ही ठिकाणी काय आहे? कमी आहे. म्हणजे सेम असेल तर काय करतो? वजाबाकी. आणि त्यामधला फरक कितीचा आहे? 25चा. म्हणजेच आपण 10% वजा 5% बरोबर किती? 25. म्हणजे 10% मधून 5% गेले किती राहिले? 5%. 5% बरोबर किती? 25.
तर 100% बरोबर किती? 100% बरोबर किती म्हणजेच x. तिरपा गुणाकार करावा लागेल. 5 गुणिला x म्हणजेच 5 गुणिला x. 100 गुणिला 25, 100 गुणिला 25 म्हणजेच x बरोबर 100 गुणिला 25 भागिले 5. 5 5 25, 100 गुणिला 5 किती झाले? 500. तर परीक्षा किती गुणांची होती? 500 गुणांची होती. एवढं इझी आहे. ठीक आहे. प्रश्न समजले तुम्हाला? प्रश्न आणि सोल्युशन समजत आहे का? हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे. सारखे सारखे असतील तर वजाबाकी, डिफरंट असतील तर बेरीज करायची आणि आपली जी रेग्युलर पद्धत आहे ट्रिक्सनुसार त्या पद्धतीनुसार सॉल्व करायचं. ठीक आहे. एक प्रश्न अशाच टाईपचा तुम्ही सॉल्व करून बघ जा. त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. 8%, 2% आणि 42. 8%, इथं 2% आणि इथं 42. हा तिसरा प्रश्न. पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सीताला 8% गुण कमी आहेत व गीताला 2% गुण कमी आहेत. दोघींच्या गुणांमधील फरक 42चा असल्यास परीक्षा एकूण किती गुणांची होती? हा तिसरा प्रश्न तुम्ही सॉल्व करा. चौथा प्रश्न बघा. पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सीताला 12% गुण जास्त आहेत. 12% गुण जास्त आहेत व गीताला 5% गुण कमी आहेत. व गीताला 5% गुण कमी आहेत. ठीक आहे. आणि त्या गुणांमधील फरक 51चा असेल. त्या गुणांमधील फरक 51चा असेल तर परीक्षा किती गुणांची होती? हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. हा प्रश्न आपण पहिला घेतला होता तशाच टाईपचा प्रश्न आहे आणि हा आपण आता घेतला तशाच टाईपचा प्रश्न आहे. हे दोन प्रश्न तुम्ही सॉल्व करा. त्याचे उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्या. पुढचा आपण अशाच टाईपमध्ये थोडंसं वेगळे प्रश्न आहेत ते आपण बघून घेऊ. पुढचा प्रश्न बघा काय आहे की एका विद्यार्थ्याला 35% गुण मिळाले व तो 10 गुणांनी नापास झाला. दुसऱ्याला 31% गुण मिळाले व तो 30 गुणांनी नापास झाला. तर परीक्षा एकूण किती गुणांची होती? प्रश्न बघा आधीचा आहे त्याच्याच पद्धतीनुसार आहे पण त्यामध्ये तुम्हाला फक्त टक्केवारी दिलेली होती आणि तुम्हाला जेवढे गुण जास्त भेटले आणि जेवढे गुण कमी भेटले असं दिलेलं होतं. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी तशाच पद्धत आहे पण बघा इथं टक्केवारी दिलेलं आहे 35% गुण मिळाले व तो 10 गुणांनी नापास झाला आणि इथं 31% गुण मिळाले व तो 30 गुणांनी नापास झाला. सेम तेच पद्धत आहे. मग टक्केवारीची बघा याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी काय होऊ राहिलं? नापास होऊ राहिले म्हणजे इथं गुणांचे काय होईल? वजाबाकी. ठीक आहे. आणि प्रश्न इथं नापास झाला असता इथं पास झाला असता. बरोबर आहे. इथं नापास झाला असता इथं पास झाला असता तर दोघांची इथं बेरीज होईल. फक्त याच्यामध्ये चेंजेस होतील. इथं पास असतील तर वजाबाकी, नापास असतील तर वजाबाकी, पास असेल तर बेरीज होईल. म्हणजे सारखे असतील तर वजाबाकी होईल आणि भिन्न असतील तर काय होईल? बेरीज. पण टक्केवारीची नेहमी काय होईल? वजाबाकीच होईल. टक्केवारीची नेहमी काय होईल? वजाबाकी. म्हणजे बघा इथे किती आहेत? 35% गुण भेटले आणि इकडे किती भेटले? 31%. मग 35% वजा 31% केले तर किती भेटतात? 4%. आता इथं 30 गुण वजा 10 गुण बरोबर किती झाले? 20 गुण. म्हणजे याचा अर्थ काय आहे? 4% बरोबर 20 गुण. 4% बरोबर 20 गुण. मग आपल्याला एकूण परीक्षा किती गुणांची होती असं विचारलेलं आहे. तर एकूण परीक्षा म्हणजे 100% गुण. तर 100% गुण बरोबर किती? म्हणजेच x. ठीक आहे. x गुण. सेम तेच पद्धत तिरपा गुणाकार डायरेक्ट करू. काय होईल? 20 गुणिला 100 भागेला 4 बरोबर x. 4 पंचे 20. 5 गुणिला 100 बरोबर किती? 500 गुण. तर परीक्षा एकूण किती गुणांची होती? 500 गुणांची होती. ठीक आहे. म्हणजे समजलं. जर इथं गुणांमध्ये सारखे आले तर वजाबाकी होईल, भिन्न आले तर काय होईल? बेरीज होईल. पण टक्केवारीमध्ये सारखे येऊ की भिन्न येऊ इकडे नेहमी काय होईल? टक्केवारींची वजाबाकी होईल. टक्केवारींची काय होईल? वजाबाकी होईल. म्हणजे टक्केवारीमधला तुम्हाला फरक काढावा लागेल. ठीक आहे. एक प्रश्न थोडासा वेगळा टाईपचा याच टाईपमध्ये बघूया. बघा पुढचा प्रश्न कसा आहे. एका विद्यार्थ्याला 30% गुण मिळाले व तो 20 गुणांनी नापास झाला. दुसऱ्याला 35% गुण मिळाले तेव्हा त्याला पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणांपेक्षा 10 गुण शिल्लक मिळाले. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तो काय झाला? पास झाला. पास होऊन त्याला 10 गुण अजून जास्त भेटले. पास होण्यासाठी जेवढे मार्क्स पाहिजे त्याच्यापेक्षा 10 गुण त्याला जास्त भेटले म्हणजे ऑलरेडी तो काय झालेला आहे? पास झालेला आहे. तर परीक्षा किती गुणांची होती? म्हणजे इकडे काय झाला? नापास झाला आणि इकडे काय झाला? पास. मी तुम्हाला सांगितलं विरुद्ध असेल तर बेरीज आणि टक्केवारीची नेहमी काय होईल? वजाबाकी होईल. म्हणजेच 35%
वजा 30% बरोबर किती झाले 5%. आणि इथं काय आहेत 20 गुण आणि इकडे 10 गुण. आता काय डिफरंट आहेत म्हणून दोघांचे काय होईल बेरीज, म्हणजेच 20 अधिक 10 30 गुण. ठीक आहे, सारखे सारखे असतील तर वजाबाकी आणि भिन्न असतील तर काय होईल बेरीज. म्हणजेच 5% बरोबर किती झाले 30 गुण आहे ना. तर आपल्याला 100% पाहिजे, तर 100% बरोबर किती गुण म्हणजेच x गुण. परत सेम आपला तिरपा गुणाकार म्हणजे डायरेक्ट केलं तर x बरोबर 100 गुणेला 30 भागेला 5, 5 × 30 म्हणजे 100 गुणेला 6 म्हणजे किती उत्तर भेटेल तुम्हाला 600 गुण. 100 गुणेला 6 म्हणजे उत्तर किती भेटलं 600 गुण. तर परीक्षा किती गुणांची होती म्हणजे डायरेक्ट उत्तर लिहितो आपण 600 गुणांची होती. समजून आलं. तर अशा तऱ्हेनं प्रश्न सॉल्व करायचे आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा जेवढे आपण आता टाईप घेतले किंवा जेवढ्या प्रकारचे प्रश्न घेतले हे तुम्हाला समजायला समजतात, पण जसं जसं तुम्ही 2-3 दिवस याला रिव्हिजन केली नाही किंवा 8-15 दिवस तुम्ही रिव्हिजन केली नाही की तुम्हाला काहीच समजत नाही की हे कुठं काय करायचं आहे. त्यामुळे रिव्हिजन मस्ट आहे. कंटिन्यूमध्ये व्हिडिओ जो आहे यूट्यूबवरचा आपण किती लाख वेळेससुद्धा पाहू शकतो, अब्ज वेळेस पाहू शकतो. तर तुम्हाला असं वाटत असलं की आपण हे विसरत आहे तर परत व्हिडिओ बघायचा, काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे एवढं काही टेन्शन घेण्याची गरज नाही, फक्त रिव्हिजन करत चला, कंटिन्यू प्रॅक्टिस करत चला. ठीक आहे. पुढचा प्रश्न अशाच टाईपचा एक तुम्ही सॉल्व करा. 40%, 10%, 45%, 15%. 7वा प्रश्न. 7वा प्रश्न आहे 40% गुण मिळाले तेव्हा तो 10 गुणांनी नापास झाला आणि 45% गुण मिळाले तेव्हा त्याला पास होण्यासाठी 15 गुण शिल्लक मिळाले. तर परीक्षा एकूण किती गुणांची होती. ठीक आहे. 8वा प्रश्न सेम तसाच. एका विद्यार्थ्याला 40% गुण मिळाले, 40% गुण मिळाले तेव्हा तो 15 गुणांनी नापास झाला. तेव्हा तो 15 गुणांनी काय झाला नापास झाला. दुसऱ्याला 37% गुण मिळाले तेव्हा तो 30 गुणांनी नापास झाला. 30 गुणांनी नापास झाला. तर परीक्षा एकूण किती गुणांची होती असं आपल्याला विचारलेलं आहे. सेम हा पहिला टाईप म्हणजे आपण जो पहिला प्रश्न घेतला याच्यामधलाच. तर एका विद्यार्थ्याला 40% गुण मिळाले तेव्हा तो 15 गुणांनी नापास झाला. दुसऱ्याला 37% गुण मिळाले तेव्हा तो 30 गुणांनी नापास झाला. तर परीक्षा एकूण किती गुणांची होती असं तुम्हाला विचारलेला आहे. हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा. एक 9वा प्रश्न आणखी घेऊन टाका. हा 8वा झाला. हा 9वा प्रश्न आणखी घेऊन टाका. एका विद्यार्थ्याला 30% गुण मिळाले तेव्हा तो 4 गुणांनी नापास झाला. ठीक आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याला 34% गुण मिळाले तेव्हा तो 8 गुणांनी पास झाला. म्हणजेच 8 गुण त्याला शिल्लक भेटले. म्हणजेच तो इथं काय झालेला आहे पास झालेला आहे. ठीक आहे. या टाईपचा प्रश्न आहे. ठीक आहे. 10वा प्रश्न घ्या. एका विद्यार्थ्याला 45% गुण मिळाले व तो 20 गुणांनी नापास झाला. दुसऱ्या विद्यार्थ्याला 40% गुण मिळाले व तो 25 गुणांनी नापास झाला. तर परीक्षा एकूण किती गुणांची होती. हे प्रश्न तुम्ही सॉल्व करा. याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. ठीक आहे. पुढचा टाईप्स, पुढचा प्रकार. पुढचा प्रश्न बघा. 15 लिटर द्रावणात 20% अल्कोहोल आहे व उर्वरित पाणी आहे. जर द्रावणात 3 लिटर पाणी टाकले तर अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के होईल असं विचारलेलं आहे. बघा इथं एकदम सोपा प्रश्न होता. 15 लिटर द्रावणात 20% अल्कोहोल आहे म्हणजे 15 लिटरचे जर आपण 20% काढले म्हणजेच 15 गुणेला 20/100. तर हा 0 या 0 सोबत कटला. 2ने 10ला भागला, 5चा भाग गेला, 5×3=15. म्हणजे या 15 लिटर द्रावणात 3 लिटर काय आहे अल्कोहोल आहे. ठीक आहे. अल्कोहोल आहे एवढं आपल्याला समजलं. बरोबर. मग पुढे काय म्हटलं, जर द्रावणात 3 लिटर पाणी टाकले तर अल्कोहोलचे प्रमाण किती होईल. आता बघा द्रावणामध्ये अल्कोहोल टाकलं का रे
3 लिटर अल्कोहोल होतं तेवढंच आहे, पण त्यांनी त्या 15 लिटरमध्ये अजून 3 लिटर पाणी टाकलं, म्हणजे द्रावण किती लिटरचं झालं? 18 लिटरचं झालं. पण त्या द्रावणामध्ये अल्कोहोल तेवढंच आहे 3 लिटर. अल्कोहोल त्यांनी टाकलं का? नाही टाकलं. म्हणजेच आता अल्कोहोलचं प्रमाण काढायचं आहे, तर अल्कोहोलचे प्रमाण बरोबर अल्कोहोलचे प्रमाण बरोबर, ठीक आहे. आता बघा, पहिले 15 लिटर होतं, त्यामध्ये 3 लिटर पाणी टाकलं, म्हणजे 15 अधिक 3 18 लिटरचं द्रावण झालं. आणि अल्कोहोल तर तेवढंच आहे 3 लिटर, आणि टक्केवारी काढायची आहे म्हणून गुणेला 100, ठीक आहे. म्हणजेच 3/15 गुणेला 3 18 गुणेला 100, ठीक आहे. 3 6 18, 6ने जर 100ला भागलं तर कितीचा भाग जाईल? 6 1 6 राहिले 4, 6 6 36, ठीक आहे. परत राहिले 4 पॉईंट द्याला, 6 6 36 म्हणजे 16.67% उत्तर आपल्याला भेटेल. 16.67 किंवा 66%, ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हे प्रश्न सॉल्व करता येतील. इझी प्रश्न आहेत, ठीक आहे. कारण अल्कोहोल त्याने टाकलंच नाही म्हणून ते अल्कोहोल जसं तसंच आहे. पाणी टाकलं म्हणजे 15मध्ये 3 लिटर अजून ॲड झाले, 18 लिटर झाले. 18 लिटरपैकी 3 लिटर अल्कोहोल आहे आणि त्याची टक्केवारी काढायची आहे, म्हणजे 3/18 गुणेला टक्केवारी काढण्यासाठी 100. सॉल्व केलं की उत्तर आपल्याला भेटते. एवढं सोपे होतं. किंवा दुसरी ट्रिक्स आहे, लक्षात राहत नाही तरीसुद्धा बघा, किती लिटर द्रावण होतं? 15 लिटरचं, गुणेला किती टक्के अल्कोहोल होतं? 20, ठीक आहे. नंतर 15 लिटरमध्ये 3 लिटर पाणी टाकलं म्हणजे किती झालं? 18. हे जर सॉल्व केलं तर 5 याच्यामध्ये जर बघा कितीचा भाग जाईल याला? 3 5 15, 3 6 18, ठीक आहे. 6 आणि 20ला जर भागलं तर सरळ सरळ 5 गुणेला 20 किती झाले? 100 भागेला 6. आणि हे जर सॉल्व केलं तर परत तुम्हाला उत्तर भेटते 16.67%. हे आणखी एक शॉर्ट ट्रिक्स आहे. लक्षात आलं तर बघा, 15 लिटरचं द्रावण होतं, 20% अल्कोहोल होते, 15 गुणेला 20 लिहिले. 15मध्ये 3 लिटर पाणी टाकलं म्हणजे 18 झाले, ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन केलं, उत्तर आपल्याला हेच भेटलं, ठीक आहे. तर दोन्ही पद्धतीनुसार तुम्हाला जे सोपं वाटते त्या पद्धतीनुसार करा. आणि बघा, हे ट्रिक्स नंतर लक्षात राहत नाही, म्हणून दोन्ही पद्धत जर शिकल्या तर बरं राहते. कारण याला पण जास्त वेळ लागणार नाही, तोंडी तुम्ही सॉल्व करू शकणार. पुढचा प्रश्न असाच एक आहे, तो आपण एकदा सॉल्व करून बघू. 20 लिटर द्रावणात 10% अल्कोहोल आहे. 12 नंबरचा प्रश्न. 12 नंबरचा प्रश्न आहे की 20 लिटर द्रावणात 10% अल्कोहोल आहे. 12 नंबरचा प्रश्न. 10% अल्कोहोल आहे व उर्वरित पाणी आहे. जर द्रावणात 3 लिटर पाणी टाकले, जर द्रावणात 3 लिटर पाणी टाकले तर अल्कोहोलचे प्रमाण किती होईल? इझी आहे. 20 लिटर द्रावणात 10% अल्कोहोल आहे, म्हणजे 20 लिटरचे 10% काढा, म्हणजे 20 गुणेला 10/100. हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला, म्हणजे या 20 लिटरमध्ये काय आहे? 2 लिटर काय आहे? अल्कोहोल आहे. झालं. आता त्यांनी अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के होईल? तर अल्कोहोलचे प्रमाण बरोबर, ठीक आहे. पहिले 20 लिटर होतं, त्याच्यामध्ये 3 लिटर पाणी टाकलं म्हणजे किती झालं? ते 23, ठीक आहे. कितीपैकी? 2 लिटरपैकी. अल्कोहोल तेवढंच आहे 2 लिटर. टक्केवारी काढायची आहे म्हणजे भाग्याला 100. बस 2 गुणेला 100, 200 भाग्याला 23. हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे. याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे, ठीक आहे. 200 भाग्याला 23 किती येईल उत्तर? 8.69. किती येईल? 8.69 हे उत्तर येईल तुमचं, ठीक आहे. भागाकार करून घ्या. 8.69 हे उत्तर तुम्हाला भेटेल, ठीक आहे. एक तिसरा प्रश्न अशाच टाईपचा आहे. 45 लिटर द्रावणात 30% अल्कोहोल आहे व उर्वरित पाणी आहे, जर त्या द्रावणात 5 लिटर पाणी टाकले. 13 नंबरचा प्रश्न. जर त्या द्रावणात 5 लिटर पाणी टाकले तर अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के होईल? हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या, ठीक आहे. समजून राहिला प्रश्न कशा पद्धतीनुसार आहे, ठीक आहे. तर आणखी आपण वेगळ्या टाईपचे प्रश्न अजून बघून घेऊ. बघा, पुढचा प्रश्न आहे, चौरसाची बाजू 20% वाढवल्यास क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? ॲक्च्युअलमध्ये हा प्रश्न खूप सोपा आहे, पण कशा पद्धतीनुसार सॉल्व करायचा बघूया. हा आपण तोंडी उडवू शकतो याला. तर लक्षात घ्या, इथं चौरसाची बाजू 20% वाढवल्यास क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? मग चौरसाची बाजू क्षेत्रफळ काढण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? रे चौरसाची बाजू पाहिजे, कारण चौरसाचे क्षेत्रफळ
बरोबर काय असते रे, बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर असते बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग. मग आता इथं बाजू नाही दिली, फक्त त्यांनी दिलेली आहे 20% वाढवली. मग बघा जिथं पण चौरसाचे क्षेत्रफळ वाढत असेल किंवा कमी होत असेल त्यामध्ये बाजू बरोबर तुम्ही 10 माना. बाजू बरोबर किती माना, 10. ठीक आहे, बाजू बरोबर 10 माना. म्हणजे पहिलं चौरसाचं क्षेत्रफळ किती राहील रे, पहिला जो चौरस आहे नॉर्मल त्याचं क्षेत्रफळ किती राहील, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 10चा वर्ग म्हणजे किती झालं 100 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, सेंटीमीटर असेल मीटर असेल काही दिलेलं नाही आहे, पण जस्ट आपण म्हटलं. ठीक आहे, कारण जेव्हा हे 20% वाढवली तेव्हा ती वाढेल आहे ना. तर बाजू बरोबर 10 म्हटली आहे ना. आता लक्षात घ्या 10% म्हणजे 1 माना. 10% म्हणजे किती, 1. 20% म्हणजे किती, 10% म्हणजे 1 मानाचा. 20% म्हणजेच 2 मानाचा. 30% म्हणजेच 3 मानाचा. 40% म्हणजेच किती, 4 मानाचा. 50% म्हणजेच किती, 5 मानाचा. असं. ठीक आहे, आता बघा या चौरसाची बाजू 20% वाढली. 20% म्हणजे किती रे, 2. म्हणजे पहिले 10 होती तर ते 2 वाढली म्हणजे 10 अधिक 2 12 सेंटीमीटर नवीन बाजू वाटली आपल्याला, नवीन बाजू भेटली आहे ना. 12 सेंटीमीटर नवीन बाजू भेटली. तर नवीन चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर, नवीन चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असते, बाजूचा वर्ग म्हणजेच 12चा वर्ग की झाला 144 चौरस सेंटीमीटर. तर त्यांनी काय म्हटलं, किती टक्क्यांनी वाढेल. म्हणजे आता 144 आणि पहिले किती होता 100, म्हणजे 144 वजा जर 100 केले तर उत्तर भेटते आपल्याला 44% वाढेल. तर ते चौरसा क्षेत्रफळ किती आहे, 44% वाढेल. आता तोंडी कसं सोडवायचं ते बघा, इझिली करता येईल. सरळ सरळ मी तुम्हाला सांगितलं बाजू बरोबर किती माना, 10 माना. आणि 10% बरोबर 1, 20% बरोबर 2, 30% बरोबर 3, 40% बरोबर 4, 50% बरोबर 5, 60% बरोबर 6, 60% बरोबर 7 आहे ना. अशा पद्धतीनुसार 75% म्हणजे 7.5 अशा पद्धतीनुसार माना. तर मग मी तुम्हाला बाजू बरोबर 10 म्हटली म्हणजे ही 2% वाढ झाली. म्हणजे 10 मध्ये 2 मिळवले की झाले 12. मग 12चा वर्ग किती, 144. 144 जर 100 मधून वजा केले तर आपल्याला उत्तर भेटते 44%. समजून आलं, तोंडी उत्तर करायचं. समजा हे बाजू 40% वाढली असती म्हणजे 10 मध्ये 4 मिळवले की झाले 14. 14चा वर्ग किती, 196 वजा 100 केले तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल, 96%. समजून आलं. जर बाजू 10% वाढली असती तर बाजू बरोबर 10, 10 मध्ये 10% म्हणजेच 1 मिळवला 11 झाले. 11चा वर्ग असते 121 वजा 100 केले म्हणजे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल, 21%. म्हणजे परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आले तर तोंडी उडवा. ठीक आहे, याचा मधला टाइम तुम्ही काय करा, सेव्ह करा आणि तो कठीण प्रश्नामध्ये इन्व्हेस्ट करा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. आता या प्रकारचे प्रश्न जर आले तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल, काही प्रॉब्लेम आहे नाही आहे. ठीक आहे, आता समजा याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की कमी झाली तर क्षेत्रफळ सुद्धा काय होईल, कमी होईल. मग आता 10 मधून तेवढे मायनस करायचे. ठीक आहे, समजा तुम्हाला असं म्हटलं 15 नंबरचा प्रश्न, चौरसाची बाजू 20% कमी झाली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल. किती टक्क्यांनी कमी होईल. कमी होईल. ठीक आहे, बघा प्रश्न कसा करायचा. 20% बाजू बरोबर किती, 10. आता 20% म्हणजे किती, 2. म्हणजेच 10 मधून 2 गेले किती राहिले रे, 8. 8चा वर्ग किती होते, 64 आहे ना. आता 64 वजा जर 100 केले तर तुम्हाला किती भेटतात, 36%. म्हणजे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल, 36% कमी होईल. झालं, बरोबर आहे ना. 36 की जास्त, बरोबर आहे, 36% आहे ना. तर अशा पद्धतीनुसार करता येईल. समजून आला. समजा ही बाजू 30% कमी झाली असती तर 30% म्हणजे 3 आणि बाजू म्हणजे 10, म्हणजे 10 मधून 3 गेले 7 राहिले. 7चा वर्ग 49. 49 वजा 100 केलं असतं तर 51%. उत्तर आलं असतं ते काय झालं असतं, कमी. कारण याची वजाबाकी मायनसमध्ये येते म्हणजेच ते काय उरायला, क्षेत्रफळ कमी उरायला. बस अशा पद्धतीनुसार प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, वर्तुळाचं सेम असंच असते पण याच्यामध्ये वर्तुळामध्ये थोडं वेगळ्या पद्धतीनुसार आपल्याला सॉल्व्ह करावं लागते. त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युलानुसार सॉल्व्ह करा.
बघा वर्तुळाची त्रिज्या 50% वाढल्यास क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? कितवा नंबरचा? 14 नंबरचा समजा. वर्तुळाची त्रिज्या 50% वाढल्यास क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? ठीक आहे. तर बघा वर्तुळाची त्रिज्या 50% वाढल्यास क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? यासाठी फॉर्म्युला आहे 2r अधिक r वर्ग भागिले 100. 2r अधिक r वर्ग भागिले 100. आता इथं वाढली म्हणून प्लसचं चिन्ह आहे. ठीक आहे, इथं हे वाढली म्हणून प्लसचं चिन्ह आहे. जर कमी झालं असतं तर इथं काय होईल? मायनसचं चिन्ह होईल. ठीक आहे, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये किमती टाका. 2 गुणिले r ची किंमत 50 अधिक 50 r वर्ग म्हणजे 50 वर्ग भागिले 100. म्हणजेच 2 गुणिले 50 की झाले 100 अधिक 50 वर्ग 5 5 25 आणि 2 शून्य भागिले 100. हा झिरो या झिरोसोबत कटला, हा झिरो या झिरोसोबत कटला. 100 अधिक 25. तर वर्तुळाचं क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? 125% वाढेल असं आपल्याला म्हणता येते. ठीक आहे, तर लक्षात घ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ जर वाढत असेल किंवा कमी होत असेल त्यासाठी फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे 2r अधिक r वर्ग भागिले 100. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. वाढत असेल तर इथं प्लस होईल, कमी होत असेल तर इथं मायनस होईल. वाढत असेल तर प्लस होईल, कमी होत असेल तर इथं मायनस होईल. ठीक आहे, एक दुसरा प्रश्न अशाच पद्धतीनुसार बघू. वर्तुळाची त्रिज्या 10% कमी झाल्यास क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल? 15 नंबरचा प्रश्न. वर्तुळाची त्रिज्या 10% कमी झाल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ कमी झाल्यास ठीक आहे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल? कमी होईल हा प्रश्न आपल्याला बघायचा आहे आणि सोडवायचा आहे. आता इथं कमी आहे, मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला की 2r अधिक r वर्ग भागिले 100. पण जेव्हा वाढ होत असेल तर इथं प्लसचं चिन्ह असते आणि कमी होत असेल तर इथं मायनसचं चिन्ह असते. आता इथं कमी झालं म्हणून इथं मायनसचं चिन्ह आहे. किमती टाका फक्त. त्रिज्या बरोबर rच्या ठिकाणी इथं जे टक्केवारी आहे ती, म्हणजेच 2 गुणिले r ची किंमत किती घेतली? 10 वजा r वर्ग म्हणजेच 10 वर्ग भागिले 100. म्हणजेच यामध्ये 2 गुणिले 10 किती झाले? 20 वजा 10 वर्ग किती झाला? 100 भागिले 100. म्हणजे 100 100 कटले म्हणजे इथे किती राहिला? 1. म्हणजे 20 वजा 1 क्षेत्रफळ जे आहे किती टक्क्यांनी कमी येईल? 19% कमी येईल असं म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार हे प्रश्न सॉल्व करा. इझी आहेत. ठीक आहे, काही प्रश्न तुम्हाला सॉल्व करायला देतो ते तुम्ही सॉल्व करसाल. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला 16 नंबरचा प्रश्न आहे. सेम असाच प्रश्न आहे की 20% कमी झाली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल? 17 नंबरचा प्रश्न आहे 30% कमी झाली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल? इथं कमी, इथं कमी. ठीक आहे, 18 नंबरचा प्रश्न आहे 40% वाढली, वर्तुळाची त्रिज्या जर 40% वाढली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? आणि 19 नंबरचा प्रश्न आहे वर्तुळाची त्रिज्या जर 10% वाढली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? हा 19 नंबरचा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा टाईपचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा कशा पद्धतीनुसार आहे. एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 30% जेवणावर, 15% कपड्यांवर व 5% मनोरंजनावर खर्च करतो, तरीसुद्धा त्याच्याकडे 2000 रुपये शिल्लक राहतात, तर त्याचा एकूण पगार किती असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा व्यक्ती त्याचा जेवढा पगार आहे त्याच्यामधले 30% जेवणावर खर्च करू राहिला, 15% कपड्यांवर खर्च करू राहिला आणि 5% मनोरंजनावर खर्च करू राहिला. म्हणजे 100% जर त्याचा पगार आपण पाहिला 100%च असेल, बरोबर आहे ना. तर 100% मधलं 30%, 15% आणि 5% एवढा तो खर्च करते. म्हणजे 30 अधिक 15 45% आणि 45% अधिक 5 म्हणजे 50% तो खर्च करू राहिला.
तरीसुद्धा त्याच्याकडे 2,000 रुपये शिल्लक राहतात, तर त्याचा एकूण पगार बरोबर किती? एकदम इझी आहे. एकूण पगार बरोबर शिल्लक किती राहिलेले 2,000 गुन्हेला टक्केवारी दिलेली आहे, म्हणजे वरती 100 घ्या कारण इथं तो खर्च करू राहिला, आणि खाली 100 वजा ही जी दिलेली आहेत ना 30% अधिक 15% अधिक 5% हे वजा करा. ठीक आहे. तर 2,000 गुन्हेला हे 100 वरचे जसे तसे, खाली 100 वजा 30 अधिक 15 45 अधिक 5 50%, म्हणजेच 2,000 गुन्हेला 100 भागेला 50, 50 दुनी 100, 2,000 गुन्हेला 2 म्हणजेच त्याचा पगार जो आहे तो किती आहे रे? 4,000 रुपये आहे, डायरेक्ट आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. 4,000 रुपये आहे आपल्याला डायरेक्ट म्हणता येईल. हे एका स्टेपमध्ये उत्तर येते, पण तुम्हाला समजण्यासाठी मी डायरेक्ट लिहिलं. इथंच मी बेरीज केली 30 अधिक 15 45 आणि 5 50, म्हणजे 100मधून 50 गेले 50, 50ने 100ला भागलं 2चा भाग गेला, 2 गुणिला 2,000 केलं की 4,000 मला एकूण पगार भेटेल. ठीक आहे. अशाच टाईपचा एक प्रश्न तोंडी आपण बघू. 20%, 10%, 40% आणि 9,000. सतरा नंबरचा प्रश्न. 20%, 10%, 40% तरीसुद्धा त्याच्याकडे 9,000 रुपये शिल्लक राहतात, तर त्याचा एकूण पगार किती? इथंच बघा 20 आणि 10 की झाले 30, 30 आणि 40 की झाले 70, 70% खर्च करून राहिला म्हणजे राहिले किती? 30%, म्हणजे सरळ सरळ 9,000 गुणेला 100 भागेला 30, 0 0 कटला, 3ने जर 900ला भागलं 3 त्रिक 9 म्हणजे 3,000, 3,000 गुणेला हे 100 म्हणजे 2 शून्य देऊन टाकले, म्हणजेच त्याचा एकूण पगार किती आहे रे? 30,000 रुपये आहे. झालं. एवढ्या सोप्या पद्धतीनुसार आपल्याला हे प्रश्न करता येतात. ठीक आहे. सेम असाच प्रश्न आहे. 5%, 15%, 20%, 18%. सेम असंच किमती टाका. पहिला 5% जेवणावर, 20% कपड्यांवर आणि 18% मनोरंजनावर खर्च करतो. 5, 15 आणि 20 आहे, सॉरी 5, 15 आणि 20%. तर त्याच्याजवळ किती राहतात शिल्लक? 1,800 रुपये शिल्लक राहतात. 1,800 रुपये शिल्लक राहतात. तर त्याचा एकूण पगार किती हे आपल्याला विचारलेलं आहे, तर ते सॉल्व करायचं. ठीक आहे. म्हणजे 15 आणि 20 किती झाले? 35, 35 आणि 5 40, 40 100मधून 40 गेले, राहिले किती? 60, बरोबर. 100 भागेला 60, 6×3 म्हणजे 30,000च्या जवळपासच येईल, तो 3,000 येईल. ठीक आहे. म्हणजे डायरेक्ट उत्तर तुमचं भेटून जाईल. तुम्ही सॉल्व करायचं आहे, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पुढचा प्रश्न, पुढचा टाईप जे आहे अशाच टाईपवरती आहे, तर बघू आपण तो कसा प्रश्न आहे. यामध्ये थोडंसं वेगळं आहे. 19 नंबरचा प्रश्न आहे ॲक्च्युअलमध्ये तसाच, पण थोडंसं काय वेगळं आहे ते बघूया. की एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 20% जेवणावर, 19 नंबरचा प्रश्न, एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 20% जेवणावर उर्वरित पगाराच्या 50% रक्कम, उर्वरित पगाराच्या 50% रक्कम कपड्यांवर खर्च करतो. कपड्यांवर खर्च करतो. तरीसुद्धा त्याच्याजवळ 4,000 रुपये शिल्लक राहतात. ₹4,000 शिल्लक राहतात. तर त्याचा एकूण पगार किती?
तर त्याचा एकूण पगार किती? एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 20% जेवणावर उर्वरित पगाराच्या 50% रक्कम कपड्यांवर खर्च करतो, तरीसुद्धा त्याच्याजवळ 4,000 रुपये शिल्लक राहतात, तर त्याचा एकूण पगार किती? तुम्ही म्हणसाल सर तो हा तर आधीच्या टाईपचाच प्रश्न आहे पण यामध्ये उर्वरित हा शब्द आलेला आहे. काय आलेला आहे? उर्वरित. जर उर्वरित असेल तर तसंच पद्धत आहे, फक्त काय करायचं बघा, एकूण पगार बरोबर किती शिल्लक राहिले 4,000 गुणिले आपण 100 वरती लिहित होतो आणि खाली काय करत होतो 100 वजा 20 आणि 50ची बेरीज. तर हिच्यामध्ये टक्केवारी सेपरेट वजा करा, म्हणजे 100 वजा 20 इथं होतील. ठीक आहे, ही पहिली टक्केवारी. परत गुणेला 100 वरती खाली 100 वजा 50 ही टक्केवारी, कारण तिथं उर्वरित शब्द आलेला आहे. काय आलेला आहे? उर्वरित. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सेपरेट वजा करायचे आणि वरती 100 घ्यायचे, कारण टक्केवारी आहे. म्हणजे 4,000 गुणिला 100 भागेला हे किती होतील 80 गुणिला 100 भागेला हे किती होतील 50. ठीक आहे, 50 दुनी 100, हा 0 या 0 सोबत कटला, 2 चौक 8, 4ने 4,000ला भागलं 1,000चा भाग गेला, 1,000 गुणिला 10 म्हणजे किती झाले रे 10,000. तर त्याचा एकूण पगार किती झाला 10,000. म्हणजे लक्षात घ्या, उर्वरित जर शब्द आला असेल तर त्याला वेगळ्या पद्धतीनुसार करायचा आहे, प्रत्येक सेपरेट टक्केवारी वजा करायची आहे. आणि उर्वरित जर शब्द नसेल तर डायरेक्ट सगळ्या टक्केवारीची बेरीज करून 100 मधून वजा करायचे. हा पॉईंट लक्षात ठेवा, म्हणजे उत्तर तुमचं चुकणार नाही आहे. सेम असा दुसरा एक प्रश्न आहे की 25% आणि 30% 5,250. 20 नंबरचा प्रश्न. 25%, 30%, 5,250 रुपये शिल्लक राहतात, तर त्याचा एकूण पगार किती? सेम फटाफट करा. एकूण पगार बरोबर 5,250 गुणिला 100 भागेला 100 मधून 25 गेले 75 राहिले, 100 भागेला 100 मधून 30 गेले 70 राहिले, 25 चौक 100, 25 त्रिक 75, हा 0 या 0 सोबत कटला, 7 त्रिक 21 भाग जाईल किंवा 3ने जर भाग दिलं तर 3 1 3 राहिले किती 2, 3 7 21, 3 5 15, हे 1,750 झाले. 7ने जर याला भागलं तर 7 दुनी 14, 7 5 35, हे 250 झाले. 25 गुणिला 4 100 झाले आणि 1 0 गुणिला 10 म्हणजेच हे किती परत 10,000 उत्तर भेटेल. याचं उत्तर किती भेटेल 10,000. कॅल्क्युलेशन मी फास्ट बोललो म्हणजे याचा अर्थ मी ते फास्ट शिकवलं असं नाही आहे. लक्षात घ्या, हा 0 मी या 0 सोबत काटला. 100 आणि 75ला 25ने भाग जातो तो दिला. 25 चौक 100, 25 त्रिक 75, 3ने मी 5,250ला भागलं तर मला 1,750 भेटले आणि 7ने 1,750ला भागलं तर 250 घेतले. 250 गुणिला 4 केलं तर 1,000 भेटले आणि 1,000 गुणिला 10 केलं तर मला उत्तर किती भेटलं 10,000. तर त्याचा एकूण पगार किती होता 10,000 रुपये होता, असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न असाच आहे की किती आहे 10%, 15% आणि 22,950. 10%, 15% आणि 22,950 रुपये त्याचे जो शिल्लक राहतात. तर हा तुमचा 21 नंबरचा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. ठीक आहे, हा प्रश्न सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, लक्षात आलं काय सांगत आहे? ओके, पुढचा टाईपचा एक प्रश्न बघूया आणि उद्या आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये आता यामधलेच प्रश्न आलेले होते ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघून घेऊया. एक शेवटचा प्रश्न आपण बघून घेऊ. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा. मतदानामध्ये 2 उमेदवारांच्या लढतीत ज्या उमेदवाराला 41% मते मिळाली तो उमेदवार 4,824 मतांनी हारला, तर एकूण किती लोकांनी मतदान केले असं आपल्याला विचारलेलं आहे. मग कशा पद्धतीनुसार सॉल्व करायचं? एकदम इझी आहे. आता ज्याला 41% मते मिळाली तो उमेदवार 4,824 मतांनी हारला, म्हणजे त्याला किती मतं कमी मिळाली 100 वजा 41, म्हणजे त्याला 59% मते कमी मिळाली. दुसऱ्या उमेदवाराला जे आहे त्याला किती कमी मिळाली असं नाही म्हणता येईल आपल्याला, कारण 4,824 मतांनी तो हारला, म्हणजे टक्केवारी जर आपल्याला त्याची काढायची म्हटली तर दुसऱ्या उमेदवाराला किती मतं भेटली त्याला 59% मते भेटली. म्हणजे 100मध्ये याला 41% भेटली तर दुसऱ्याला 59% मते भेटली. 100 वजा 41 म्हणजे 59%. आता बघा, हा 59% जो विजयी उमेदवार झाला त्याला भेटली आणि जो हारला त्याला किती भेटली 41%. या दोघांचा डिफरन्स जेवढा असेल तेवढ्या मतांनी हा हारला असेल ना, किंवा हा जिंकला असेल एवढ्या मतांनी, बरोबर आहे. म्हणजे 59% वजा 41% जर केलं तर आपल्याला किती भेटतात 18%.
किती भेटतात 18%. आणि हे 18%च म्हणजेच काय आहेत 4824. हे 18%च म्हणजेच काय आहेत 4824. तुम्हाला माहीत असेल की समजा याला 41% मते मिळाली ना, 4824 मतांनी हारला, बरोबर आहे. मग दुसऱ्याला किती भेटली रे, त्याच्यापेक्षा 100 - 41%, 59% मते भेटली. मग हा एवढ्या मतांनी हारला, तर जो दुसरा उमेदवार ज्याला 59% मते भेटली तो एवढ्या मतांनी जिंकला, बरोबर आहे. मग 59%मधून जर 41% वजा केली तर ही आपल्याला तफावत भेटेल 4824ची. तर 59% वजा 41% म्हणजे किती झाले 18%. 18% बरोबर 4824. तर आपल्याला त्यांनी म्हटलं तर एकूण किती लोकांनी मतदान केले, तर एकूण किती लोक म्हणजे 100% लोक. तर 100% बरोबर काय येईल x. तिरपा गुणाकार करा, सॉल्व करा, म्हणजेच हे काय भेटेल 18 × x बरोबर 4824 × 100, म्हणजेच x बरोबर 4824 × 100 भागेला 18. ठीक आहे, सॉल्व करा. 18 ने याला डायरेक्ट भाग जाईल. 18 दून 36 होता, 18 त्रिक 54 म्हणजे 18 दूनी 36. किती बाकी राहिले रे, 12 झाले आहे ना. इकडेच करून घ्या. 4824 भागेला जर 18 केलं, 18 दूनी 36 होतात, 8तून 6 गेले, 2 राहिले, 122 झाले. 18 7 26 9 18 5 90, 18 सक 88 108. 12तून 8 गेले, 4 राहिले, हे राहिला 1, हा झाला 14. 18 8 44 9. ठीक आहे, म्हणजे कितीचा भाग गेला 18 जर 4824ला भागला तर 268चा भाग गेला. 268 आणि 268 गुणिले 100 केलं तर 2 शून्य त्याच्यावरती देऊन टाका. 268 वरती 2 शून्य म्हणजे एकूण मतदान किती होते 26800 लोकांनी त्यामध्ये मतदान केलं होतं. 26800 लोकांनी त्यामध्ये मतदान केलं होतं. तर यामध्ये आता तुम्हाला म्हटलं जो हारला त्याला किती मते भेटली. 26800चे 41% काढले तर त्याला जो हारला होता त्याची मते भेटतील. आणि जो जिंकला त्याला किती मतं भेटली तर 26800चे 59% काढले तर ते जो जिंकला त्याची मतं भेटतील. म्हणजे हे सुद्धा आपल्याला काढता येईल. म्हणजे प्रश्न थोडासा घुमून विचारला, म्हणजे सरनं घेतला नव्हता असं नाही करता मला. प्रश्न तुम्हाला समजून घ्या, ॲक्च्युअलमध्ये उत्तर सोडवताना समजून घ्या. नाहीतर रट्टमबाजी किंवा फक्त जसं सांगलं तसे स्टेप फॉलो करून फक्त तसंच गपगप उतरायचं नाही आहे. प्रश्न समजा, एक्सप्लेनेशन समजून घेत चला. ठीक आहे, कारण प्रश्न आपण जसा घेतो तसा पेपरमध्ये उतरणं चान्सेस कमी असतात. कधी कधी डायरेक्ट प्रश्न व्हॅल्यूसहित उतरतात, पण तसा आपण प्रश्न घेतो तसा उतरणं खूप चान्सेस कमी असतात. आणि समजा तुम्हाला प्रश्न आपण तो घेतलेला असतो पण थोडासा तो घुमून विचारला असतो, तर घुमून विचारलं तर तिथं तुम्ही उल्लू बनवले जातात आणि उल्लू बनवल्यामुळे तुमचं उत्तर हे चुकते. आपल्याला समजतच नाही काय विचारलेलं आहे. काय विचारलं हे बघा. इथं त्यांनी म्हटलं होतं किती लोकांना मते भेटली आणि त्यांनी म्हटलं असतं जो हारलेला उमेदवार आहे त्याला किती मतं भेटली, तर एकूण काढलं असतं 26800चे 41% काढले असते. जो हारला त्याला त्याची मतं भेटली असती. तर या सोप्या गोष्टी आहेत, व्यवस्थित लक्षात घ्या. एक प्रश्न तसाच सॉल्व करा. बघा, 2 उमेदवारांच्या लढतीत एका उमेदवाराला 45% मते मिळाली व तो 3458 मतांनी हारला. 3458. 23 नंबरचा प्रश्न आहे. 45% मते मिळाली व 3458 मतांनी तो हारला. ठीक आहे, तर साधं सेम परत 100 - 45 किती झाले 55 आणि 55 आणि 45चा डिफरन्स काढला तर किती जायचो 10%. तर इथं सरळ उत्तर भेटेल 10% बरोबर 3458. तर 100% बरोबर किती, इथं मी डायरेक्ट सांगू शकतो 34580 उत्तर याचं भेटेल. सरळ 1 शून्य वाढून टाका, डायरेक्ट उत्तर भेटेल तुम्हाला. बरोबर आहे. ठीक आहे, किंवा तिरपा गुणाकार करून केलं तरी तुम्हाला त्याचं उत्तर भेटेल. सेम असाच प्रश्न आहे 47% आणि 3042. हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा. 47% आणि 3042 मतांनी हारला. हा 24 नंबरचा प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. हा 24 नंबरचा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आजचं जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करसाल, शेअर करसाल आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करसाल. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.